सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या आवाहन मजचे माझे होतसे. ज्याच्या अज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परिद्वयी ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्ममीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोधप्राप्ती कारणे भजावा राम. कोणी चाहे आत्माप्त काम, तरी नवन कोणा करावे म्या. व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं, बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम् अपारं सर्ववेदान्त. आता ज्ञानी आणि अज्ञानी यांचं रूपकाच्या द्वारा वर्णन करतात. ज्ञानी व अज्ञानी यांचे रूपकाने वर्णन. असे समज की बंध आणि मोक्ष ही दोन घरे आहेत. आपलं चिंतन झालेलंच आहे ज्ञानी आणि अज्ञान यांच्यामध्ये काय फरक आहे, यांच्यामध्ये काय भेद आहे. स्वामी महाराज म्हणायचे काय भेद आहे बरं ज्ञानी आणि अज्ञानी. एकाच वाक्यात सांगायचं झालं तर काय सांगायचं, एक ज्ञानी आणि एक अज्ञानी, हाच त्यांच्यामध्ये काय भेद आहे, दुसरं काही भेद नाही. आता एक रूपकाने आता अनेक प्रकाराने सांगतात आपल्याला. ज्ञानी व अज्ञानी यांचे रूपकाने वर्णन. असे समज की बंध आणि मोक्ष ही दोन घरे आहेत. आता रूपकच झालं ना, एक घर, दोन घरं आहेत, ज्ञानाचे एक आणि अज्ञानाचे एक. दोन घरे, एका घरामध्ये बंधाच्या घरात अज्ञानी राहतो आणि मोक्षाच्या घरात ज्ञानी राहतो. एका घरात ज्ञानी, एका घरात अज्ञानी. बंधाच्या घराला रागाची ध्वजा आहे. ध्वजाची घरावर पताका जी लावतात तर त्याच्यामध्ये ती ध्वजासारखी फडफडत राहते. तर जी ध्वजा फडकत राहते त्या अज्ञानाच्या घरावर कोणती ध्वजा आहे तर विषयासक्तीची ध्वजा आहे. त्याला सांगते काय 16व्या अध्याय श्लोक आहे की मी इतकं मिळवलं अजून मला हे मिळवणार आहे काय. मी एवढं आतापर्यंत केलेलं आहे अजून हे करणार आहे. 100 आशामी मोदिश्य इत्यज्ञान विमोहिता हा इदमद्य मया लब्धम. हे आतापर्यंत मी एवढं प्राप्त केलं. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम. मी असे मनोरथाची पूर्ती करणार आहे. इदमस्ती हे माझ्याजवळ आता आहे. इदमस्ती भविष्यती, इदमपि मे भविष्यती ना, पुनर्धनम. एवढं धन माझ्याजवळ आहे. तुम्ही काही दिवसांनी भेटले तर याच्यामध्ये किती वाढ झालेली असेल. मी 100 दास्यामी मोदिष्ये इत्य अज्ञान विमोहिता. ह्या अज्ञानाची ध्वजा सांगत राहते. म्हणजे कोणती ध्वजा आहे ती विषयासक्तीची ध्वजा आहे. आणि मोक्षाच्या घराला विरागाची किंवा वैराग्याची ध्वजा आहे. आणि ज्ञानवान पुरुषाच्या घराला कोणती आहे वैराग्य. ज्ञानवान पुरुषाचं ऐश्वर्य काय आहे वैराग्य. आणि अज्ञानी पुरुषाचं ऐश्वर्य काय धन आहे की नाही, विषयासक्ती, विषय संपादन. याला जाळोनी संसार बैसलो अंगणी. हे घर त्याचं राहण्याचं आहे. बंधाच्या घरात राहणारा अज्ञानी यासही कधी कधी वैराग्य होते, तथापि ज्ञानाच्या वैराग्याहून ते निराळे आहे. आता तुम्ही म्हणाला अज्ञानाला कधीच वैराग्य होत नाही का. अज्ञानी पुरुषाला सुद्धा प्रसंगाने वैराग्य होतं. शब्दादी विषयाच्या ठिकाणी अज्ञानास भ्रमाने सत्यत्व निश्चय आहे आणि ज्ञानास विषय रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहेत असा निश्चय आहे. आता काय आहे, ज्ञानालाही आपल्या अज्ञानी पुरुषालाही कधी वैराग्य होतं, परंतु ते वैराग्य त्याच्या पाठीमागं विवेक नसतो. त्याच्या मागं दुसऱ्या गोष्टी असतात. त्याच्यातलं अनित्यत्व किंवा त्याच्यातलं दोषदर्शन किंवा त्याच्यामध्ये असणारं पारतंत्र्य, यामुळं कधी कधी कंटाळून त्यालासुद्धा वैराग्य निर्माण होतं. परंतु ज्ञानीपुरुषाचं वैराग्य आणि अज्ञानी पुरुषाचं वैराग्य हे दोन्ही वेगवेगळे आहे. जर त्याला पारतंत्र्य वाटतं दोष, आणि ज्यावेळेला त्याला थोडं स्वातंत्र्य मिळालं की वाटतं हा विषय असावा, ज्यावेळेला त्याला अनित्य आहे असं वाटतं तर त्यावेळेला त्याला वैराग्य निर्माण होतं. पुन्हा काही काळाने अनित्यतेचा विसर पडतो आणि त्याच्याविषयी पुन्हा सुखबुद्धी किंवा नित्यत्व बुद्धी व्हायला लागते. आपण पाठीमागं मला वाटतं पाहिलं की स्वामी महाराज एक दृष्टांत सांगितलं. कोल्हा असतो ना, त्याला कुहिरीच्या शेंगा जे आहेत त्या फार आवडतात आणि त्या कुहिरीच्या शेंगा
खाण्यासाठी तो गेला आणि त्याने इतक्या शेंगा खाल्ल्या, त्याचं खूप पोट दुखलं. त्यामुळं त्याला असं वाटलं की आता इतकं पोट दुखतं ना, मी कधी ह्या कुयरीच्या झाडाच्या खाली सावलीलासुद्धा उभा राहणार नाही, असा त्यांनी निश्चय केला. खाणार तर नाहीच नाही. नंतर दिवस गेल्यानंतर तो त्या रस्त्याने चालला. जाताना त्याला ते कुयरीचं झाड दिसलं, शेंगांनी ते भरलेलं होतं. तो म्हणतो, पण आता उन्हाची वेळ आहे, तर कुयरीच्या झाडाच्या सावलीला राहायला काय हरकत आहे, शेंगा थोडंच खायच्या. म्हणून तो सावलीला उभा राहिला. काही काळाने त्यांनी असा विचार केला, त्यावेळेला आपलं पोट जे दुखलं ते आधी खाल्ल्यामुळं दुखलं, जर प्रमाणात शेंगा खाल्ल्या तर दुखणार नाही. म्हणून त्याने काय केलं की तसा निश्चय केला म्हणजे निश्चयाभास झाला त्याला. जणू काही त्यांनी निश्चय केला आणि खाताना मात्र भरपूर खाल्ले आणि पुन्हा पोट दुखायला लागलं. म्हणजे अज्ञानी पुरुषाला जो कधी कधी वैराग्य निर्माण होतं ते स्थायी स्वरूपाचं नसतं, स्थिर स्वरूपाचं नसतं. कारण खरं वैराग्य अपरोक्ष अनुभूतीमध्ये सांगितलेलं आहे की अपरोक्ष अनुभूती किंवा मिथ्यात्व निश्चय हेच खरं वैराग्य आहे. खरं वैराग्य कधी म्हणजे याचा अर्थ खरं वैराग्य कधी होतं निर्माण, मिथ्यात्व निश्चय झाल्यावर होतं. त्या एक ओवी आहे माऊलीची की अनित्यत्व दर्शनाने सुद्धा वैराग्य होतं. त्या तैशी संसाराया समजता जाणी जे जय अनित्यता तई वैराग्य दवडिता पाठी लागे. जर पदार्थाचं अनित्यत्व जसं गौतम बुद्धाला कळलं, अनित्यत्व कळलं, तरीसुद्धा काय झालं, वैराग्य दवडिता पाठी लागे. तरीसुद्धा ते जे वैराग्य आहे ना, त्या अनित्यतेपासून झालेलं वैराग्य आहे. तर स्वामी महाराज सांगायचे, अहो ह्या अनित्यतेचा अर्थ मिथ्या असा घ्या, कारण जे अनित्य असतं ते मिथ्या असतंच. जी अनित्य वस्तू आहे ती काय आहे, मिथ्या असते. तेव्हा हे आपण जे व्यावहारिक अनित्यता समजतो त्याच्यापेक्षा त्याचा अर्थ काय घ्या, जर त्याला तुम्हाला खरं वैराग्य घ्यायचं असेल तर, नाहीतर मग म्हणजे परवैराग्य असा अर्थ घ्यायचा असेल तर, नाहीतर ते वैराग्य अपर वैराग्यात वशिकार संज्ञक वैराग्यापर्यंत त्या वैराग्य अनित्यतेपासून होणारं जे वैराग्य आहे ते अपर वैराग्य आहे. तर असं वैराग्य ह्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असतं, कोणतं, मिथ्यात्व निश्चयाने झालेलं. आणि ते वैराग्य दृढ असतं, त्या विरक्तीचं दार्ढ्य असतं. आणि ही जी विरक्ती आहे ती कायम शाश्वत राहू शकत, स्थिर स्वरूपात राहत नाही. शब्दादी विषयाच्या ठिकाणी अज्ञानास भ्रमाने सत्यत्व निश्चय आहे. शब्दादी विषय सत्यच आहे असा अज्ञानाचा निश्चय आहे आणि ज्ञानास विषय रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहेत असा निश्चय आहे. ज्ञानाचा निश्चय विषय सत्य आहेत आणि आपला अज्ञानाचा निश्चय आहे सत्य आहेत. अज्ञानी पुरुषाचा निश्चय आहे विषय हे दोरीवर भासलेल्या सर्पाप्रमाणे आहेत. आहे की नाही. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभ्राची सावली जाईल रया. दोघांचे निश्चय वायूप्रमाणे राग आणि विराग या ध्वजांना हलवतात. तो रागरूपी ध्वजा, विषयासक्तीची ध्वजा कोण हलवतं, वायू. ध्वजा वायू हलवतो आणि यांचा वायू कोणता आहे, विषयासक्ती. आहे की नाही, बरोबर आहे ना. वायू ध्वजेसारखा हलवतो त्याप्रमाणे अज्ञानाला काय आहे, त्या विषयांच्या विषयी असणारा सत्यत्व निश्चय हा त्या ध्वजाला सारखा हलवत राहतो आणि विषयावरील प्रीती केव्हाही शिथिल किंवा मंद होऊ देत नाही. काही झालं तर विषयावरचं प्रेम त्याचं कमी होत नाही. तो गुळाला चिकटलेला मुंगळा, त्याचं तोंड ते पुढचं तुटून गेलं तरीसुद्धा ती नांगी तो त्या गुळातून काढायला तयार नसतो. तसं विषयावरील प्रीती केव्हाही शिथिल होऊ देत नाही आणि विषय भ्रमरूप आहेत या बुद्धीने विराग नित्य जागृत असतो. हाय जागृत आहे पण माझी विषयासक्ती कमी होऊ नये याच्याविषयी जागृत आहे. आणि हा पण वैराग्य पण याचं जागृत आहे, त्याला कधी मंदता येत नाही. पण कशासाठी, विषय भ्रमरूप आहेत, हे मिथ्या आहेत. हा मिथ्यात्वाचा निश्चय जो आहे तो त्याचं वैराग्य दृढमूल करीत असतो. म्हणजे विषयाचा मिथ्या निश्चय विरागाच्या ध्वजेला सारखा हलवीत असतो. विषयाविषयीचे वैराग्य शिथिल किंवा मंद होऊ देत नाही. काही झालं तर वैराग्य त्याचं कोणत्याही प्रकारे वैराग्याचा कमतरता किंवा वैराग्याचा ऱ्हास किंवा वैराग्याचा क्षय, वैराग्याचं मंदता त्याच्या ठिकाणी येत नाही. यावरून अज्ञानाच्या क्षणमात्र वैराग्यापेक्षा ज्ञानाचे वैराग्य भिन्न आहे. अज्ञानाचं वैराग्य भिन्न, अज्ञानाचं वैराग्य क्षणमात्र असतं, जरी झालं तरी ते क्षणमात्र राहतं, पुन्हा आपल्या पूर्वपदावर जातो. अज्ञानी मात्र पुन्हा कधीही पूर्वपदावर येत नाही.
अज्ञानाला विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धीने वैराग्य उत्पन्न होत नाही. काय अज्ञानाला जर विषयाच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं ते काय मिथ्यात्व बुद्धीनं झालेलं नसतं. क्वचित शास्त्रयुक्तीने अज्ञानीही विषयास मिथ्या समजतो, परंतु ते मिथ्यात्व ज्ञान अपरोक्ष सत्यभ्रांतीचा नाश करीत नाही. आपण पाहिलं कधीकधी शास्त्रश्रवणाने त्याला संसार मिथ्या आहे हे शास्त्र सांगतं, युक्तीनं देखील त्याला पटतं, पण प्रत्यक्ष काय आहे विषय सत्य आहेत असाच अंतःकरणामध्ये भ्रम असतो. म्हणजे अपरोक्ष भ्रम काय आहे, विषय सत्य आहेत, आणि शास्त्राच्या द्वारा झालेलं परोक्ष ज्ञान काय आहे, विषय मिथ्या आहेत. तर परोक्ष भ्रमाच्या विरोधी आपलं अपरोक्ष भ्रमाच्या विरोधी अपरोक्ष ज्ञान नाही. परोक्ष ज्ञान कोणाच्या विरोधी आहे, आपला अपरोक्ष भ्रमाच्या विरोधी कोण आहे, अपरोक्ष भ्रांतीचा विरोधी कोण आहे, अपरोक्ष ज्ञान आहे. याला ज्ञान कोणतं झालेलं आहे, शास्त्राच्या द्वारा जरी काही श्रवण करून युक्तीच्या द्वारा झालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान परोक्ष ज्ञान आहे. आणि अपरोक्ष भ्रम काय आहे, मी देह आहे, विषय सत्य आहे, मी करता भोगता आहे, असा त्याला भ्रम जो आहे तो अपरोक्ष साक्षात त्याला भ्रम आहे. तेव्हा त्या अपरोक्ष भ्रमाची निवृत्ती परोक्ष ज्ञानाने होऊ शकत नाही. परंतु ते मिथ्यात्व परोक्ष ज्ञान अपरोक्ष सत्यभ्रांतीचा नाश करीत नाही. त्या परोक्ष मिथ्याबुद्धीहून विषयाच्या ठिकाणी अपरोक्ष सत्यबुद्धी प्रबल आहे. आता परोक्ष ज्ञान झाले, जगत मिथ्या आहे, परोक्ष ज्ञान झाले, परंतु मी विषय सत्य आहेत हे जे ज्ञान आहे ते कोणतं आहे, अपरोक्ष भ्रमात्मक ज्ञान आहे. त्यामुळे ते अपरोक्षात्मक भ्रमात्मक ज्ञानच काय करतं, प्रबळ ठरतं आणि परोक्ष असणाऱ्या मिथ्यात्व ज्ञानाला ते प्रतिबंध करतं. म्हणून परोक्ष मिथ्याबुद्धी विरागाचा हेतू नाही. परोक्ष जरी मिथ्याज्ञान झालं, मिथ्याबुद्धी म्हणजे मिथ्याज्ञान झालं, तरी ते वैराग्याला कधीही कारण होऊ शकत नाही. काय त्यांनी ना षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती गुरोरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम. कधीकधी अज्ञानास वैराग्य विषयाच्या ठिकाणी दोषदृष्टीमुळे होते. आताच दृष्टांत सांगितलं आपण, दोषदृष्टी झाली तर मग त्याच्यापासून वैराग्य निर्माण होतं. म्हणून दोषनिवृत्तीनंतर पुन्हा विषयाच्या ठिकाणी राग होतो. जर त्याच्या ठिकाणी ते दोष जर निवृत्त झाला तर पुन्हा लाडू आवडतात, पण ते इतके बुरसटलेले आणि दुर्गंधी आहेत तर आपल्याला लाडू नको वाटतं. पण जर एकदम आत्ता बनवलेले तुपातले ताजे लाडू आले तर आता तो दोष काय झालेला आहे, निवृत्त झाला आहे, पुन्हा त्याच्याविषयी आसक्ती होते विषय सेवनाची. म्हणून दोष निवृत्तीनंतर पुन्हा विषयाच्या ठिकाणी राग होतो. ज्या पदार्थाच्या ठिकाणी प्रथम दोषदृष्टी होते त्याच पदार्थाच्या ठिकाणी अन्यकालीन निर्दोष बुद्धी होते. अगोदर जो पदार्थ दोषयुक्त वाटतो तोच दुसऱ्या काळात कधीकधी त्याच्याविषयी पुन्हा काय होते, दोषाची बुद्धी जाते आणि उलट त्याच्या ठिकाणी गुणबुद्धी होते. यासाठी त्यांनी ग्राम्य दृष्टांत दिला. जसे सर्व पुरुषांना पशुधर्माअंती म्हणजे मैथुनानंतर स्त्रीच्या ठिकाणी दोषबुद्धी होते आणि कालांतराने पुन्हा सम्यक बुद्धी म्हणजे गुणबुद्धी किंवा अनुकूल बुद्धी होते. म्हणून अज्ञानास दृढ विराग केव्हाही होत नाही. ज्याच्या ठिकाणी दोषदर्शन अनित्यत्वाचं ज्ञान किंवा पारतंत्र्याचं ज्ञान झालं आणि अशा पुरुषाला जरी वैराग्य निर्माण झालं तरी ते दृढ वैराग्य कधीही निर्माण होत नाही. ज्ञानास प्रपंचाविषयी मिथ्यात्व दृढ निश्चय असतो, म्हणून त्याचा विराग केव्हाही निवृत्त होत नाही. ज्ञानी पुरुषाला ह्या प्रपंचाविषयी काय आहे, मिथ्यात्व निश्चय. म्हणजे थोडक्यात काय, अनित्यता मिथ्यात्व किंवा पारतंत्र्य दर्शनापेक्षाही मिथ्यात्व दर्शन ज्याला झालं त्याचंच ज्ञान, त्याचंच वैराग्य जे आहे ते अभंग राहतं. त्याचं वैराग्य कधीही निवृत्त होत नाही. म्हणून मनुष्याला खरं वैराग्य पाहिजे असेल तर काय पाहिजे, मिथ्यात्व निश्चय किंवा मिथ्यात्व निश्चया वाचून दृढ वैराग्य कधीही निर्माण होणार नाही. हे मिथ्यात्व निश्चय झाल्यावर काय, ऐहिकीचे का पारतेचे भोग पायिक झाले या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी. आणि ते वमिलिया अन्ना लाळन गोटे जेवी रसना का अंगन सुये आलिंगना प्रेताचे, ते मिथ्यात्व निश्चयाचं हे की अनित्यत्व दोष दर्शनाचं आहे. ते कोणतं आहे, दोष दर्शनाचं वैराग्य आहे. म्हणून आपल्याला झालेलं वैराग्य मिथ्यात्व निश्चयाने झालेलं असेल तर ते अभंग आहे किंवा दृढ आहे असा अर्थ. म्हणून त्याचा विराग केव्हाही निवृत्त होत नाही. का तर त्याचा प्रपंचाविषयी मिथ्यात्व निश्चय झालेला असतो. विषय जसं माणसाला किती तहान लागली तर ते मृगजळाकडं धाव घेत नाही, आहे की नाही. कारण का, मृगजळाविषयी मिथ्यात्व निश्चय. हरिण धाव घेतं की नाही,
घेतं, कारण त्याचा मिथ्यात्व निश्चय नाही. म्हणजे विषयोपभोगामध्ये जी प्रवृत्ती होते ती विषयाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धीने होत नाही, केवळ प्रारब्ध बनाले होते, म्हणून ज्ञानाचा विराग नित्य आहे. आता कालच आपलं सर्व चिंतन झाले. आता कधीकधी ज्ञानीपुरुषसुद्धा विषयभोगामध्ये प्रवृत्त होताना दिसतो की नाही. मग त्याची जी प्रवृत्ती आहे मग त्याला अज्ञानी समजायचं का काय, तर ते म्हणतात अज्ञानी पुरुषाची विषयोपभोगामध्ये जी प्रवृत्ती होते ती सत्यत्व बुद्धीने होते, पण विषयोपभोगामध्ये जी होणारी प्रवृत्ती ती केवळ सत्यत्व बुद्धी असली म्हणजेच होते असं नाही, केवळ प्रारब्ध बलाने होते. कोणाच्या? ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी. अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धीने होते. ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी जर विषयोपभोगामध्ये प्रवृत्ती दिसली तर त्याचं कारण काय असतं? प्रारब्ध. त्याचं कारण प्रारब्ध काय करतं? त्या जीवाला सुखदुःखाचा भोग देण्यासाठी तशा प्रकारची इच्छा उत्पन्न करतं किंवा तशा प्रकारचं प्रयत्न देखील त्याला करायला भाग पाडतं. तो मात्र असंग निर्विकार आत्मबोधामध्ये किंवा बोधस्वरूप आत्म्यामध्ये स्थित असतो. केवळ प्रारब्ध बलाने त्याच्या ठिकाणी विषयोपभोगामध्ये प्रवृत्ती होते. त्याचं स्वेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध किंवा परेच्छा प्रारब्ध जसं असेल त्याप्रमाणे त्याची प्रवृत्ती होताना दिसते. केवळ म्हणून ज्ञानाचा विराग नित्य आहे. असा ज्ञानीपुरुष जरी विषयोपभोगामध्ये प्रवृत्त दिसत असला तरी पूजा ते विषयोपभोग रचना, काल पाहिलं ना आपण, निद्रा समाधी स्थिती ही, तर त्या प्रारब्ध बलाने होत असल्यामुळं त्याची जी विषयोपभोगाचं संपादन हे सुद्धा काय आहे? पूजा आहे असं सांगितलं. मागे महावाक्यानुसार ज्ञानाचे स्वरूप सांगतो असे म्हटले होते, ते स्पष्ट होण्याकरिता लक्षणेचे भेद सांगतो. मागच्या कुठं सांगितलं हे? हां म्हणून महावाक्यानुरूप ज्ञानाचे स्वरूप सांगतो असं जे पाठीमागे त्याला म्हटले होते तेच आता म्हणतात की इथून पुढं सांगतो. पण महावाक्यानुरूप ज्ञानाचं स्वरूप सांगताना अगोदर ते स्पष्ट झालं पाहिजे ना. त्याच्या अगोदर आपल्याला लक्षण काय आहे ते लक्षणा कळली पाहिजे. तेव्हा त्या लक्षणेचं प्रकार काय आहे, लक्षणेचं स्वरूप काय आहे ते सांगतात. आता इथून पुढचा जो ग्रंथ आहे हा बराच वेगळा आहे, म्हणजे थोडा काय आहे, क्लिष्ट आहे. म्हणून आपण घरी वाचलं पाहिजे. इथेच समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा, जेवढा सांगता येईल तेवढं सांगू, आणि पुन्हा घरी गेल्यावरही पाहायचं. आणि बऱ्याचशा गोष्टीच्या काही व्याख्या वगैरे पाठ करायच्या. काही गोष्टी पाठ केल्यावर नंतर त्याचा अर्थ समजतो, काहींचा अर्थ समजल्यावर पाठ करायचं, म्हणून परीक्षेलाही उपयोग होईल आणि इथं चिंतनालाही उपयोग होईल. म्हणून आता ही लक्षणं इथपासून तर मला वाटतं 68पर्यंत सगळंच जरा आपल्याला अपरिचित असा भाग वाटतो. जरी आतापर्यंत आपण वेदांताचं चिंतन केलं तरी ह्या पद्धतीने इतकं बारकावे आपण केले नाही. म्हणून एवढा भाग खरा 6वा तरंग अवघड म्हणजे काय, एवढाच भागामुळं आपल्याला अवघड वाटतं. आतापर्यंत काय वाटलं का आपल्याला? काय वाटलं नाही. पण इथं थोडंसं एकाग्र झालं तर इथे काही वाटणार नाही. हे त्याच्यापेक्षा सोपं आहे, पण थोडंसं एकाग्र व्हायचं फक्त. लक्षणेचे प्रकार तरी अवधान एक वेळे दिजे. हां लक्षणे एक वेळे म्हणजे कधी? एक वेळ म्हणजे काय घ्यायचं? एक वेळा द्या तुम्ही म्हटलं तर एक वेळा समजेल, नाही समजलं ऐक ना म्हणून सोडून देईल. ही एक वेळ म्हणजे काय? समजेपर्यंत, आहे की नाही? हां समजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर पुन्हा जर लक्ष द्या म्हटलं तर साक्षात्कारपर्यंत. तत्वमस्या लक्षणेचे प्रकार. तत्वमस्यादी महावाक्यांचा जीव ब्रह्मैक्य असा अर्थ आहे. तत्वमसी हे जे महावाक्य आहे त्या महावाक्याचा अर्थ तत्वम अशी, ते तू आहेस, म्हणजे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य आहे असा या तत्वमसी महावाक्याचा अर्थ आहे. तत्वम अशी, ते तू आहेस, हे काय वेदातलं जे महावाक्य आहे त्याचा अर्थ काय? जीव ब्रह्मैक्य, म्हणजे जीव आणि ब्रह्म हे एक आहेत. केवळ शब्दार्थावरून उत्पन्न होणारा वाक्यार्थ जेव्हा अनुभवाशी विरुद्ध असतो तेव्हा वाक्यातील पदाचा अर्थ निराळा करून अनुभवाशी जुळेल असा घ्यावा लागतो. आता आपल्याला सगळ्या शब्दाचं ज्ञान झालं आहे की नाही? म्हणजे त्या शब्दाचं ज्ञान झालं म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ ज्ञात असेल. शब्दाचा अर्थ म्हणजे शब्दार्थावरून उत्पन्न होणारा जो वाक्यार्थ, म्हणजे अनेक शब्दांचा समूह एकत्रित आला की मग त्याला काय वाक्य म्हणतात, बरोबर आहे का? अनेक शब्दांचा समूह एकत्र आला त्याला वाक्य म्हणायचं का क्रिया? हां एक काय
हा क्रियापदाच्या द्वारा पूर्ण अर्थाचा काय झाला बोध झाला. त्यापेक्षा व्याख्यात सांगा ना, वाक्य कशाला म्हणतात? शब्दसमूहाला वाक्य म्हणतात का? एक अर्थबोध करून देणारा, पूर्ण अर्थाचा बोध करून देणारा, जो शब्दार्थावरून पूर्ण अर्थाचा बोध करणारा जो वाक्याचा अर्थ, त्याला काय म्हणायचं? वाक्यार्थ आहे की. म्हणजे वाक्य म्हणजे अनेक शब्दसमूह, त्याच्यातल्या एखाद्या क्रियेचा आपल्याला काय झाला पाहिजे? बोध आहे. रामा गावाला गेला, पूर्ण अर्थाचं आपल्याला ज्ञान झालं की नाही? आपल्याला शब्द माहीत आहे, त्या रामा हा प्रथमा विभक्तीचं आहे, गावाला गेला म्हणजे तो काय कर्ता आहे, एक क्रियापद आहे, गेला, आणि एक काय आहे? कर्म आहे. असं सगळं आपल्याला एकाला प्रथमा विभक्तीचा, एकाला द्वितीय विभक्तीचा, प्रत्येकाला भूतकाळात असलं तर गेला, जात आहे किंवा जाईल, हे सगळं आपल्याला अर्थबोध होतो. परंतु शब्दार्थावरून जर एखाद्या वाक्यार्थाचा बोध आपल्याला कळला पाहिजे, पण तो जर अनुभवाच्या विरुद्ध गेला तर अशा वेळेला आपल्याला लक्षणा करावी लागते. लक्षणा करावी लागते म्हणजे काय? त्या वाक्याचा अर्थ निराळा करायचा आणि अनुभवाशी जुळेल अशा प्रकारचा अर्थ करायचा, त्याला म्हणतात लक्षणा. पण इथं एवढंच घ्यायचं की आपल्या व्यवहारामध्ये जेव्हा शब्दार्थावरून वाक्यार्थाचा बोध आपल्याला होत नसेल तर अनुभवाशी जुळेल असा त्या वाक्याचा अर्थ करून घ्यावा लागतो, असा आपला व्यवहार आहे. उदाहरणार्थ गंगेवर गवळीवाडा आहे. आता गंगेवर गवळीवाडा आहे, आपल्याला कळलं की नाही? गंगेचा प्रवाह, त्या प्रवाहावर गवळीवाडा. आता अनुभवाशी जुळतं का? हे नाही. मग गंगेवर गवळीवाडा आहे म्हणजे गंगेच्या प्रवाहावर गवळीवाडा राहणं शक्य नाही. मग त्या ठिकाणी प्रवाहाचा त्याग करून त्याच्या शेजारी असणारं गंगेचं जे तटाक, तीर, त्या तीरावर गवळीवाडा आहे असा अर्थ करून घेतो की नाही आपण व्यवहाराला? कसं काय केला? तर अनुभवाशी जुळेल असा झाला म्हणून केला. शब्दार्थावरून उत्पन्न होणारा वाक्यार्थ जेव्हा अनुभवाशी विरुद्ध असतो तेव्हा तो शब्दाच्या ज्या वृत्तीवरून घेतात त्या वृत्तीस लक्षणा म्हणतात. आता शब्दाच्या ज्या वृत्तीवरून हा अर्थ घेतला त्यालाच काय म्हणायचं? अनुभवाशी जुळेल असा अर्थ शब्दाच्या ज्या वृत्तीवरून केला तिलाच काय म्हणतात? लक्षणा. आता ह्या लक्षणेचे प्रकार सांगतात की जहत, अजहत, जहद किंवा भागत्याग अशी 3 प्रकारची लक्षणं आहे. लक्षणं 3 प्रकारची, एक जहद लक्षणा, अजहद लक्षणा आणि जहद लक्षणा. महावाक्याचे जीव ब्रह्मैक्य हे तात्पर्य आहे, ते वाक्यातील पदांच्या शक्तिवृत्तीने बोधन केले जात नाही. महावाक्याचं तात्पर्य काय? जीव ब्रह्मैक्य. परंतु आपल्याला शब्दाचा जो अर्थ माहीत आहे, शब्दाचा अर्थ, त्यावरून वाक्याचा अर्थ केला आपण. कोणत्या? त्या शब्दाचा अर्थ माहीत आहे त्याप्रमाणे ते संपूर्ण वाक्य आहे. कोणतं? तत्त्वम अशी, ते ब्रह्मत्व आहे. म्हणजे जीवच काय आहे? ब्रह्मरूप आहे किंवा ईश्वररूप आहे असं जर तुम्ही म्हटले तर महावाक्याचे जीव ब्रह्मैक्य हे तात्पर्य आहे. तात्पर्य म्हणजे काय? वक्तुरी इच्छा तात्पर्य. वक्त्याला काय? वक्त्याची इच्छा काय? जीव आणि ब्रह्म एक आहेत. परंतु वाक्यातील पदाच्या शक्तिवृत्तीने, वाक्यातील पदाची जी शक्तिवृत्ती जीव काय? ब्रह्म, बरोबर ना? अशी म्हणजे आहेस. आता जीव शब्दाने काय घ्यायचं आपल्याला? जीव शब्दाने काय येतं? अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि अंतकरण अधिष्ठान चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, हा ह्या जीव शब्दाचा शक्तिवृत्तीनं होणारा अर्थ आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ काय आहे? की माया अधिष्ठान चैतन्य, माया अधिष्ठान चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, तिघांना मिळून काय म्हणतात? ईश्वर. तो काय आहे? ब्रह्मपदाचा काय आहे? वाच्यार्थ आहे. बरोबर आहे ना? मग आता जीव जो आहे त्याची उपाधी कोणती आहे? अविद्या किंवा अंतकरण. ब्रह्माची उपाधी कोणती आहे? माया ही उपाधी आहे. बरोबर आहे ना? ह्या ज्या 2 उपाधी आहेत, एकाची आहे मलिन सत्वात्मक आणि एकाची आहे शुद्ध सत्वात्मक. आणि तो एक आहे सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि जीव आहे अल्पज्ञ अल्पशक्तिमान. अल्पज्ञ अल्पशक्तिमान अविद्या किंवा अंतकरण उपाधीनं युक्त असणाऱ्या जीवाचं शुद्ध सत्वात्मक माया उपाधीनं युक्त असणाऱ्या आणि सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असणाऱ्या ब्रह्माशी अर्थात ईश्वराशी कधीही ऐक्य होणं शक्य नाही. त्यामुळं वाक्याचा शब्दार्थ कळला की नाही? परंतु त्या शब्दार्थ जरी कळला तरी केवळ त्या वाच्यार्थावरून किंवा त्या शक्तिवृत्तीच्या द्वारा तो अर्थ आपल्या अनुभवाशी जुळत नाही. मग ज्या वेळेला अनुभवाशी जुळत नाही त्यावेळेला काय करावं लागतं? अनुभवाशी जुळेल असा त्याचा वेगळाच अर्थ करावा लागतो आणि त्यालाच काय म्हणतात? लक्षणा असं म्हणतात. बरोबर ना? मग आता तत्वमसी महावाक्य ऐकलं तर शक्तिवृत्तीवरून जीव ब्रह्माचं ऐक्याचं ज्ञान होईल का आपल्याला?
शक्तिवृत्तीच्या द्वारा होणार नाही. मग आता त्याचा अर्थ काय करावा लागेल, त्या वाक्याचा अर्थ वेगळा करावा लागेल. आणि तो कसा करावा लागेल, अनुभवाशी जुळेल असा करावा लागेल. त्यालाच काय म्हणतात, लक्षणा असं म्हणतात. म्हणून लक्षणा करण्याची आवश्यकता आहे. इथं लक्षणा करावी लागेल की नाही. मग आता तत्त्वमसी महावाक्याने जे जीव ब्रह्मैक्य ज्ञानात त्याचं जे तात्पर्य आहे त्या ठिकाणी आपल्याला लक्षणा करावी लागेल. त्याला अभिप्रेत असणारा अर्थ जीव ब्रह्मैक्य हा जर आपल्याला या ठिकाणी अनुभवाशी जुळेल असा जर करायचा असेल तर या ठिकाणी लक्षणा करावी लागेल. त्यापैकी पहिल्या 2 लक्षणांचा महावाक्याचे तात्पर्य काढण्यात उपयोग नाही. तिसऱ्या भागत्याग लक्षणेनेच ते तात्पर्य निघते. आता 2 लक्षणं आहे. कोणती, एक जहत लक्षणा आणि अजहत लक्षणा. आता तुम्हीच उदाहरणं सांगा की या ठिकाणी जहत लक्षणा, जहत शब्द कशापासून झालेला, हा धातूपासून ना. हा जहाती कोणत्या गणाचा धातू आहे, तृतीय गणाचा धातू आहे. म्हणजे हा जहाती म्हणजे त्याग करणं, बरोबर ना. ती लक्षणं कोणती आहे, जहत लक्षणं, ज्याच्यामध्ये त्याग केला जातो. आणि अजहत लक्षणं म्हणजे ज्याच्यामध्ये त्याग केला जात नाही, उलट अनेकांचं ग्रहण करावं लागतं. आणि जहद लक्षणं म्हणजे काही भागाचा त्याग आणि काही भागाचं ग्रहण, त्याला म्हणतात जहद लक्षणं. आता म्हणतात याच्यामध्ये जहद लक्षणं नाही. जहद लक्षणं म्हणजे त्याचं उदाहरण सांगा की जहद लक्षणेचं उदाहरण आहे गंगायाम घोषा. आपण काय म्हटलं, गंगेवर गवळीवाडा आहे. आता सांगितलं ते कोणतं लक्षण आहे आपलं, कोणती लक्षण आहे, जहद लक्षणं. गंगा प्रवाहाचा आपण काय केला, त्याग केला आणि तीराचं ग्रहण केलं आणि गवळीवाडा आहे असं सांगितलं. मग गंगायाम घोषा आहे कशाचं उदाहरण आहे, जहद लक्षणेचं उदाहरण आहे. पायात चप्पल घाल. पायात चप्पल घालता येईल का, नाही. मग काय, पाय चपलेत घाल असा त्याचा अर्थ केला. मग आपण काय केलं, त्याला कोणती लक्षणं केली, जहद लक्षणं केली. त्या अर्थाचा काय केला, वाच्यार्थाचा त्याग केला, बरोबर ना. वाच्यार्थाचा लक्षणेने काय समजलं की पायात चप्पल घालता येणार नाही, चपलेत पाय घाल. हे एक उदाहरण झालं जहद लक्षणेचं. आता अजहद लक्षणेचं, का बरं, शक्य काय आहे, पायाचा काय संबंध का नाही लावता यायचं, तिथं येईल ना, संबंध आहे की शक्य, पाय आणि चप्पलचा संबंध आहे ना. मग शक्य जरी तुम्ही हे केलं तरी नाही करता यायचं, नाही करता येत. शक्य जो पाय नाही ते झालं. पण शक्य संबंध लक्षण असं आपण म्हणतो ना. हां, पाया या शक्याचा त्याग करून संबंधी पायाच्या संबंधी चपलीचंही ग्रहण आहे. पायात चप्पल म्हणल्यात म्हणून चपलीच्या संबंधीचं ग्रहण, संबंधीचं ग्रहण केलं तर अजहद लक्षण होते. आणखी संबंधीचं ग्रहण केलं नाही, तसंही कुठं झालं तिथं. लक्षणेत शक्याचा त्याग नसतो. आपलं अजहद लक्षणेत शक्याचा त्याग नसतो, जहद लक्षणेत शक्याचा नाही. तिथं पायाच्या शक्याचा त्याग करून संबंधी चपलीचं ग्रहण, संबंधीचं ग्रहण अजहद लक्षण नसून जहद लक्षण. जे लक्षणं नाही करता येणार का, शक्य संबंधाचं संबंधी असले पाहिजे ना. इथं शक्य काय आहे, पाय आहे ना, पाय आहे. आणि त्याचा जर त्याग केला, पाय घालायचा कुठं, असं. हां, पायात चप्पल घालायच्या पायाची शक्यता आहे. हां, पाय हा शक्य आहे. हो, पायात न घालता शक्याच्या संबंधी असलेली चप्पल आहे त्याच्यात ग्रहण. असं दोरांना घेता येईल का, पायाच्या संबंधी असणारी चप्पल तिच्यात पाय घाल असं घेता येईल. पण आपलं गंगायाम घोषा चांगले आहे की नाही. गंगेवर जो गवळीवाडा आहे तर त्याच्यामध्ये गंगेच्या प्रवाहाचा काय केला, त्याग केला आणि तत्संबंधी तीराचं ग्रहण केलं. म्हणून त्या जहद लक्षणेचं उदाहरण झालं. आता अजहद लक्षणा सांगा. शोणा हा धावती. आता तुम्ही काय म्हणतात, शोणा म्हणजे तांबडा धावतो. आता तांबडा रंग कधी धावेल का, मग आपण अजहद लक्षणा तो तांबडा घ्यायचा, पण तांबडा घोडा धावतो. त्याच्या काय, तांबडा शब्दाचा त्याग करायचा नाही, शोण शब्दाचा त्याग करायचा नाही आणि तत्संबंधी आश्वपदाचं काय केलं, ग्रहण केलं. म्हणून त्याला काय म्हणायचं, अजहद लक्षणा. आता भागत्याग लक्षणेचं उदाहरण सांगा.
हां, आता आपण सांगतो की सोयम देवदत्ता, तोच हा देवदत्त आहे. तोच हा म्हणजे काय, तो म्हणजे 10 वर्षापूर्वी काशीमध्ये पाहिलेला. आणि हा म्हणजे कोण, इथं आळंदीमध्ये आत्ता पाहत होतो, आहे की नाही, आळंदीमध्ये ज्याला आत्ता पाहत होतो देवदत्त. मग याच्यामध्ये आपण काय केलं, त्या देवदत्ताचं ज्ञान झालं की नाही, तोच हा देवदत्त. तर देवदत्तचं ज्ञान होताना आपण कोणती लक्षणं केली, या ठिकाणी तो म्हणजे देवदत्त सांगताना 10 वर्षापूर्वीचा, आणि काशी हा देश, आणि त्या ठिकाणी असणारा जो भूतकाळ, आणि आता असणारा वर्तमान काळ, आणि या ठिकाणी असणारं आता हा वर्तमान, आपलं वर्तमान देश आणि वर्तमान काल यांचा त्याग केला. आणि त्या भूतकाल आणि भूतकाळात तो तद्देश म्हणजे काशी देश, ह्या दोघांचा काय केला, त्याग केला. आणि कशाचं ग्रहण केलं, देवदत्त पिंडाचंच ग्रहण केलं. तोच हा देवदत्त. पण ही कोणती लक्षणं केली आपण, काही भागाचा त्याग आणि काही भागाचं ग्रहण. याला काय बरोबर आहे ना, काय कोणत्या भागाचं, देवदत्त पिंडाचं ग्रहण केलं, आणि भूतकाल आणि वर्तमान काल आणि तद्देश आणि काल आणि येतत देश आणि येतत काल या दोघांचाही परित्याग करून देवदत्त पिंडाचं ग्रहण केलं. देवदत्ताचं तोच हा देवदत्त हे ज्ञान कोणत्या लक्षणेने झालं आपल्याला, भागत्याग लक्षणेने झालं, किंवा भागत्याग लक्षणेचं दुसरं नाव काय आहे, जल लक्षणं. आता सांगतात महावाक्याचे जीव ब्रह्मैक्य हे तात्पर्य आहे, ते वाक्यातील पदांच्या शक्तिवृत्तीने बोधन केले जात नाही, म्हणून लक्षणा करण्याची आवश्यकता आहे. त्यापैकी पहिल्या 2 लक्षणांचा महावाक्याचे तात्पर्य काढण्यात उपयोग होत नाही. जर तुम्ही जहद लक्षणा करायची झाली तर याच्यामध्ये तरीसुद्धा महावाक्याचं तात्पर्य तुम्हाला समजणार नाही, किंवा अजहद लक्षणा केली तरी समजणार नाही. त्याच्यासाठी एकच पर्याय आहे, भागत्याग लक्षणा किंवा जहद लक्षणा केली पाहिजे. म्हणजे थोडक्यात महावाक्याच्या अर्थाचं ज्ञान होण्यासाठी लक्षणेनंच ज्ञान होईल, शक्तिवृत्तीनं होणार नाही. ते कशाने होईल, लक्षणावृत्तीने होईल. ही गोष्ट झाली. लक्षणेमध्ये पुन्हा 3 प्रकार आहे, जहद लक्षणा, अजहद लक्षणा आणि भागत्याग लक्षणा. तर हे ज्ञान कशाने होईल, भागत्याग लक्षणेने किंवा जहद लक्षणेने होईल. पहिल्या 2 लक्षणांचा महावाक्याचे तात्पर्य काढण्यात उपयोग होत नाही, तिसऱ्या भागत्याग लक्षणेनेच ते तात्पर्य निघते. आता शिष्य म्हणतो, महाराज मला प्रथम लक्षणा म्हणजे काय ते सांगा, नंतर जहदादी लक्षणातील भेद सांगा. आता हे आम्ही जरी सांगितलं, पहिल्यांदा लक्षणा कळली तर मग जहद लक्षणा, अजहद लक्षणा. आम्हाला पहिल्यांदा तुम्ही लक्षणा म्हणजे काय ते सांगा. हां, लक्षणाचं लक्षणेचं लक्षण सांगा. आता सांगतात श्री गुरु म्हणतात, पदाच्या शक्तिवृत्तीचे वर्णन. आता लक्षणावृत्ती कळण्याच्या अगोदर पुन्हा काय पाहिजे, शक्तिवृत्ती कळली पाहिजे. कारण शक्य संबंध लक्षणा, शक्याशी संबंधित लक्षणं असते, पण शक्य काय हे तर कळलं पाहिजे की नाही. म्हणून ते सांगतात की शक्तिवृत्तीचं वर्णन अगोदर सांगतो. श्री गुरु म्हणतात, घटपटादी जी पदे आहेत त्यांच्या ठिकाणी 2 वृत्ती असतात, एक शक्तिवृत्ती आणि दुसरी लक्षणावृत्ती. लक्षणावृत्ती समजण्यास प्रथम शक्तिवृत्तीचे स्वरूप समजणे आवश्यक आहे, म्हणून प्रथम शक्तिवृत्ती सांगतो. हे शब्दशक्तीचे प्रकरण सूक्ष्म आहे, म्हणून एकाग्र चित्ताने ऐक. आता सांगतात कोणते एक, त्याला लक्षणा म्हणजे काय हे समजून घ्यायचं. त्याच्या अगोदर ते म्हणतात, लक्षणं सांगण्याच्या अगोदर तुला लक्षणावृत्तीच्या अगोदर शक्तिवृत्ती सांगतो. शक्तिवृत्ती सांगणं आवश्यक पण आहे, शक्तिवृत्ती कळल्याशिवाय लक्षणावृत्ती कळणार नाही. तर त्याच्या अगोदर त्याला सांगतात की काय असतं, आपल्याला घट म्हटलं की ज्ञान होतं की नाही, पट म्हटलं की ज्ञान होतं की नाही, ही घटपटाधिकांची ज्ञानं कशी होतात हे सांगतात की घट पट ही पदं आहेत की नाही, अक्षरांचा समुदाय एकत्र येऊन घट पट ही पद पुढे येणारच आहे. घट पट ही जी पदं आहेत त्या पदाने आपल्याला ज्ञान होतं की नाही. मग त्या घटपटादी पदे आहे त्यांच्या ठिकाणी 2 वृत्ती आहेत. तर वृत्ती आहेत म्हणजे काय हे आपल्याला कळत नाही. वृत्ती आहेत, वृत्ती शब्दाचा पारिभाषिक अर्थ असा आहे की त्या पदाच्या ठिकाणी अर्थ ज्ञान करून देण्याचं जे सामर्थ्य त्याला वृत्ती असं म्हणतात. म्हणजे पदाच्या ठिकाणी असणारी अर्थावबोधक शक्ती त्याला काय म्हणतात, वृत्ती असं म्हणतात. मग आता कोणत्याही पदाच्या ठिकाणी 2 वृत्ती आहेत. 2 वृत्ती आहेत म्हणजे 2 प्रकाराने अर्थाचं ज्ञान करून देणाऱ्या शक्ती आहेत पदाच्या ठिकाणी. घटपटादी जी पदे आहेत त्यांच्या ठिकाणी 2 वृत्ती असतात, एक शक्तिवृत्ती आणि दुसरी लक्षणं. पहिल्यांदा वृत्ती कळली आपल्याला,
पदाच्या ठिकाणी असणारी अर्थावबोधक शक्ती. अर्थावबोधक म्हणजे अर्थाचं ज्ञान करून देण्याचं पदाच्या ठिकाणी असणारं जे सामर्थ्य, त्याला काय म्हणतात? वृत्ती असं म्हणतात. आता ही वृत्ती पुन्हा दोन प्रकारची आहे. एक शक्तिवृत्ती आणि दुसरी लक्षणावृत्ती. लक्षणावृत्ती समजण्यास प्रथम शक्तिवृत्तीचे स्वरूप समजणे आवश्यक आहे. आता अगोदर तुम्हाला लक्षणावृत्ती समजायची म्हटलं तर पहिल्यांदा शक्तिवृत्ती कळली पाहिजे. लक्षणावृत्ती समजण्यास प्रथम शक्तिवृत्तीचे स्वरूप समजणे आवश्यक आहे. म्हणून प्रथम शक्तिवृत्ती सांगतो. हे शब्द आता म्हणतात शक्तिवृत्ती सांगतो, पण म्हणतात की शब्दशक्तीचं प्रकरण अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणून एकाग्र चित्ताने ऐक. म्हणजे कधी दुसरं चिंतन आपण करायला लागलो किंवा एकाग्र झालं नाही, आळस झाला किंवा झोप आली, झोपेमध्ये होऊ शकतं पण इतर वेळेला नाही होऊ शकणार. म्हणून म्हणतात की एकाग्र चित्ताने ऐक, कारण त्याच्यामध्ये चित्तवृत्ती काय झालेली असते? एकाग्र झालेली असते झोपेमध्ये. त्यामुळे झोपेमध्ये कळू शकतं. झोपेमध्ये चित्तवृत्ती एकाग्र नसती झाली, कुठं तिला अनेक टोका असतात. ती अज्ञानात लीन झालेली असते, तिचा काही उपयोग नाही. एकाग्र म्हणजे एकच आहे टोक ज्याचं. एकच आहे टोक ज्याचं म्हणजे एकच आहे टोक ज्याचं म्हणजे वृत्ती काय, लक्षणावृत्ती काय आणि शक्तिवृत्ती काय हे समजणं, हेच त्याचं काय आहे? लक्ष किंवा त्याच्यामध्ये तेच त्याचं लक्ष आहे, त्याला म्हणतात एकाग्र. तेच त्याचं सर्वात मुख्य लक्ष ठरलेले प्रधान लक्ष आहे. म्हणून म्हणतात की एकाग्र चित्ताने ऐका. घटपद श्रवणानंतर सर्वत्र ठिकाणी कंबुग्रीवादिमान अर्थाचा बोध होतो. यावरून घटपदाचा आणि घटरूप अर्थाचा काहीतरी संबंध आहे असे निश्चित होते. त्या संबंधाचं शक्तिवृत्ती म्हणतात. आता शब्दशक्तीचं प्रकरण सुरू झालं, ते सूक्ष्म आहे म्हणून तुम्ही एकाग्र रीतीनं ऐका असं सांगायला आरंभ करतात. घटपद श्रवण झालं, कोणी घटपद उच्चारलं, त्याचा आपल्या श्रोत्याशी संबंध झाला की मग त्याला काय होतं? घट असं ऐकल्याबरोबर कंबुग्रीवादिमान. कंबुग्रीवा म्हणजे ज्याची बारीक गळ्याचं असणारं मातीचं काहीतरी भांडं आपल्या डोळ्यासमोर येतं की नाही? घटपद आपण श्रवण केल्याबरोबर कंबुग्रीवादिमान म्हणजे बारीक गळ्याचं काहीतरी बनवलेलं भांडं असा आपल्याला अर्थ, म्हणजे असा विषय किंवा या आकाराची वृत्ती आपली होती की नाही? ती कशाने? या अर्थाचा बोध होतो. यावरून घटपदाचा, मग आपल्याला काय कळतं? घटपद आणि त्या घटपदाचा अर्थ घटरूप अर्थ. घटरूप म्हणजे कंबुग्रीवादिमान भांड असा त्याचा जो अर्थ आहे, तो त्या घटपदाचा आणि त्या घटरूप अर्थाचा काहीतरी संबंध असलाच पाहिजे. संबंध नसला, काही संबंध कोणाचा कोणाशी न धरे संबंध असं असलं तर घट म्हटल्यावर काय मातीचं भांड डोळ्यासमोर येईल का? आणि येतं की नाही? याचाच अर्थ त्या पदाचा आणि त्या पदाचा अर्थाचा काहीतरी संबंध मानावाच लागतो. आणि तो जो संबंध आहे घट आणि घटपदाचा कंबुग्रीवादिमान जो अर्थ, तो म्हणजे पद आणि पदाचा अर्थ यांचा जो संबंध, त्याचंच नाव काय आहे? शक्तिवृत्ती असं आहे. त्या संबंधाचं शक्तिवृत्ती म्हणतात. नैयायिकांचे मतात घटपद श्रवणाने श्रोत्यास कंबुग्रीवादिमान अर्थाचे ज्ञान व्हावे अशी ईश्वराची इच्छा आहे. ती ईश्वरेच्छाच शब्दाची शक्ती आहे. आता याचं स्पष्टीकरण करतात. आम्ही काय म्हणतो? घटपद आणि घटरूप अर्थाचा काहीतरी संबंध आहे आणि त्याला शक्तिवृत्ती म्हणतात. आणि त्या शक्तिवृत्तीच्या द्वारा आपल्याला काय होतं? घटपदार्थाचं काय होतं? ज्ञान होतं. असं आपण आत्तापर्यंत चिंतन केलं. परंतु हे जे नैयायिक आहे त्यांनी वेगळ्या प्रकाराने सांगितलं. कोणत्याही पदाच्या उच्चारणाने आपल्याला जे अर्थाचं ज्ञान होतं ते कसं होतं? तर ते म्हणतात नैयायिकांचे मतात घटपद श्रवणाने, घटपद श्रवण केलं की त्या श्रोत्याला बरोबर कंबुग्रीवादिमान असं जे भांडं आहे कोणतं, किंवा कंबुग्रीवादिमान असा जो अर्थ आहे बारीक गळ्याचं भांडं, अशी काय आहे? ईश्वराची इच्छा आहे. आणि ही ईश्वराची इच्छा, ती ईश्वरेच्छा शब्दाची शक्ती आहे. ती ईश्वराची जी इच्छा तीच त्या शब्दाची काय आहे? शक्ती. म्हणजे ईश्वराची जी इच्छा अशी आहे की घटपदाच्या उच्चारणाबरोबर तुम्हाला कंबुग्रीवादिमान अर्थाचं ज्ञान व्हावं. ती ईश्वरेच्छा हीच त्या शब्दाची शक्ती आहे असं कोण मानतं? नैयायिक.
पण सिद्धांत मतात तसे मानित नाहीत. सिद्धांत मतामध्ये हे होणारं ज्ञान कशाने मानतात? शक्तिवृत्तीनं झालं असं मानतात. आणि हे काय म्हणतात? घटपदाच्या उच्चारणाबरोबर कंबुग्रीवादिमान अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वर इच्छा आहे आणि ती ईश्वर इच्छा हीच शब्दाची शक्ती आहे असं नैयायिक म्हणतात. परंतु सिद्धांत म्हणजे वेदांत मतात तसं मानत नाही. सिद्धांत मतात तसे मानत नाही. घटपद श्रवण करत्यास कलशरूप अर्थाचे ज्ञान करून देण्याचे जे घटपदात सामर्थ्य आहे तीच पदाच्या ठिकाणी शक्ती आहे. ती काय म्हणतात? घट पदाचं श्रवण झालं की त्या कलशरूप अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वर इच्छा ही त्या पदाची शक्ती नाही, तर त्या घट पदातच असं सामर्थ्य आहे की कलशरूप अर्थाचं ज्ञान व्हावं. याप्रमाणे सर्व पदा बरोबर आहे ना. घटपद श्रवण करत्यास म्हणजे घटपद ज्यांनी श्रवण केलं त्याला कलशरूप अर्थाचं ज्ञान करून द्यावं याला ईश्वर इच्छा कारण नाही. त्या घटपदामध्येच अशी शक्ती आहे की त्या ठिकाणी त्या कलशरूप किंवा कंबुग्रीवादिमान अर्थाचं ज्ञान व्हावं अशी त्या घटपदाच्याच ठिकाणी शक्ती आहे असं सिद्धांती सांगतात. याचप्रमाणे सर्व पदांचे ठिकाणी आपापल्या अर्थाचे ज्ञान करून देण्याची शक्ती आहे. कोणतंही पद घ्या, हे झालं घटपदाचं. सर्वच पदांच्या ठिकाणी आपापल्या अर्थाचं ज्ञान करून देण्याची शक्ती आहे. शक्तीचं सामर्थ्य, बल, जोर असे म्हणतात. शक्तीचे पर्याय दिले, कोणी बल म्हणतं, कोणी जोर म्हणतं किंवा सामर्थ्य, हे सगळे शक्तीचे पर्याय आहेत. आता जसे अग्नीच्या ठिकाणी दाह करण्याचे, जलाच्या ठिकाणी ओले करण्याचे, तसे सर्व पदार्थामध्ये आपापले कार्य करण्याचे जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यासच वेदांत मतात शक्ती असे म्हणतात. वेदांत मतात शक्ती कशाला म्हणतात? तर अग्नीच्या ठिकाणी काय आहे? दाह करण्याचं जे सामर्थ्य आहे त्याला काय आपण दाहक शक्ती असं म्हणतो. पाण्याच्या ठिकाणी ओलं करण्याचं सामर्थ्य आपण त्याला काय म्हणतो? काय द्रावक म्हणायचं का त्याला? द्रावक अशा प्रकारची शक्ती आहे. आणि प्रत्येक पदामध्ये आपापल्या अर्थाचं ज्ञान करून देण्याची शक्ती आहे किंवा कार्य करण्याचं जे सामर्थ्य आहे त्यालाच वेदांत मतामध्ये शक्ती असं म्हणतात. बल, जोर, सामर्थ्य, शक्ती हे सगळे एकाच अर्थाचे वाचक आहेत. आता शक्तीविषयी नैयायिकांचे मत व त्याचे खंडन. आता शक्तीविषयी नैयायिकांचं काय मत आहे ते आताच सांगितलं त्यांनी की कोणत्याही पदाचं श्रवण केल्यानंतर त्या पदाच्या अर्थाचं ज्ञान व्हावं अशा प्रकारची ईश्वर इच्छा आहे आणि ती ईश्वर इच्छा हीच त्या पदाची काय आहे? शक्ती आहे असं नैयायिक म्हणतात. परंतु हे मत उचित नाही, त्या मताचं आता खंडन करतात. आता तर शिष्य पहिल्यांदा म्हणतो, महाराज नैयायिकांनी ईश्वराची इच्छा जी शक्ती मानली आहे तशी शक्ती मानणे मला योग्य वाटते. हा शिष्य काय म्हणतो? नैयायिकांचंच बरोबर आहे असं मला वाटतं. कारण जरा घटपदाचं श्रवण झालं की त्या श्रवणकर्त्यास कंबुग्रीवादिमान अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वर इच्छाच ही त्या पदाच्या ठिकाणी शक्ती आहे, हेच म्हणणं मला अधिक बरोबर वाटतं असं म्हणतो. का बरोबर वाटतं? कारण आपण म्हणता त्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी अग्निस्वरूपाहून भिन्न दाहक शक्ती म्हणून काही निराळा पदार्थ दिसत नाही. संलग्न वस्तूचा वन्नी दाह करतो असे प्रत्यक्ष दिसत असता वन्नीच्या ठिकाणी अप्रसिद्ध दाहक शक्ती मानून तिच्या ठिकाणी दाह करण्याची कारणता मानण्याचा द्राविडी प्राणायाम कशाला? याकरिता पदापासून अर्थबोध व्हावा अशा ईश्वरेच्छेलाच शक्ती मानणे बरे. आता तो म्हणतो, मी का म्हणतो? तर अग्नीच्या ठिकाणी तुम्ही काय म्हणता? दाहक शक्ती ही अग्नीहून भिन्न आहे असं मानता. पण आपल्याला प्रत्यक्ष दिसतं काय? अग्नी आणि कापूस किंवा एखादा पदार्थाचा संबंध आला तर अग्नीच त्या पदार्थाचा दाह करतो की नाही? बरं, दाहक शक्ती आपल्याला कुठं दिसली का स्वतंत्र? स्वतंत्र म्हणजे दिसलीच नाही. मग त्यापेक्षा ती दाहक शक्ती म्हणून अग्नीहून दाहक शक्ती वेगळी मानण्याची आवश्यकताच नाही असं तो म्हणतो. मला हेच योग्य वाटतं की ईश्वरी इच्छा हीच त्या पदाच्या ठिकाणी शक्ती आहे. अग्नीच्या ठिकाणी दाहक शक्ती तुम्ही काय कारणाने मानण्याची गरजसुद्धा नाही. कारण अग्नीच्या ठिकाणी अग्नीचा पदार्थाशी संबंध झाला की तो काय करतो? त्याला दग्ध करून टाकतो. दाहक शक्ती म्हणून वेगळी कशाला मानता? अग्निस्वरूपाहून भिन्न अशी दाहक शक्ती मानण्याची गरज नाही. कारण संलग्न वस्तूचा वन्नी दाह करतो असे प्रत्यक्ष दिसत असताना वन्नीच्या ठिकाणी दाहक शक्ती मानून ती दाहक शक्तीच्या ठिकाणी
तो पदार्थाचं दाह करण्याचं सामर्थ्य किंवा बल जोर आहे असं मानणं हा द्राविडी परिणाम आहे. म्हणजे आपल्याला समोरून घास खात असताना कानामागून खाणं असंच नाही का, सरळच गोष्ट आहे. अग्नी त्या पदार्थाचा प्रत्यक्ष दाह करतो हे आपल्याला अनुभव असताना त्याच्या ठिकाणी अप्रसिद्ध असणारी दाहक शक्ती मानायची आणि ती दाहक शक्ती त्या अग्नीशी संलग्न पदार्थाचा दाह करते असं मानणं म्हणजे द्राविडी प्राणायाम करण्यासारखंच आहे. त्याची गोष्ट आहे काहीतरी द्राविडी प्राणायामाची, मला वाटतं याच्यामध्ये संस्कृत विचारसागरामध्ये दिली, मला आठवत नाही. याकरिता पदापासून अर्थबोध व्हावा अशा ईश्वरेच्छेलाच शक्ती मानणे बरे. मग हे असं मानण्यापेक्षा आमचे नैयायिक जे म्हणतो तर ईश्वरेच्छेलाच काय म्हणायचं, त्या पदाच्या ठिकाणी शक्ती आहे. अमुक पदाच्या पासून अमुक अर्थाचा बोध व्हावा अशी जी ईश्वरेच्छा तिला शक्ती मानणं बरं असं तो म्हणतो. आणि आपल्यालासुद्धा आता तसंच वाटतं की नाही, सिद्धांत मतापेक्षा हेच बरोबर आहे. आता तो जेव्हा त्याचं खंडन करेल तेव्हा आपल्याला काय वाटतं, ते बरोबर आहे. आता आपल्याला वाटतं हे बरोबर आहे. असं कोणाला होतं हे बरोबर आणि ते बरोबर? श्रीगुरू म्हणतात की शंका दिसण्यात अगदी सरळ आहे, परंतु ईश्वरेच्छा शक्ती मानणे युक्तियुक्त नाही. आता वरवर दिसायला आपातता पाहिलं प्रथम दर्शनी तर अगदी वाटतं की ही शंका एकदम रास्त आहे, परंतु आपण जर विचार केला, जरा थोडा गंभीर विचार केला किंवा युक्तिपूर्वक पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की या ठिकाणी तुझं म्हणणं युक्तीला संमत नाही. कसं नाही ते सांगतात. मनी मंत्र औषधी यांचा अग्नीशी संयोग झाला असता अग्नीपासून दाह होत नाही असा अनुभव आहे. तो काय म्हणतो, अग्नी आणि त्या पदार्थाचा संयोग झाला की लगेच त्या पदार्थाचा दाह होतो. विभिन्न त्या अग्नीहून त्याची अप्रसिद्ध असणारी दाहक शक्ती मानण्याची गरज नाही असं तू जरी म्हणत असशील तर आता अनुभव पहा बरं. व्यवहारामध्ये आपल्याला कधी कधी असं दिसतं की सगळा ते आपले पाचलेगावकर महाराज आहे ना, याच्यामध्ये कोणता जिल्हा, परभणी जिल्हा, तिथं आत्ता पण तो यज्ञ चालू असतो दरवर्षी. तर त्याच्यामध्ये ते यज्ञ करतात आणि त्या लोक आहे ना, गावचे लोक त्या यज्ञावरून एकदम खैराचे इंगळ असतात आणि त्याच्यावर कुणी असलं इथं त्यांना माहीत असेल, त्याच्यावरून ते चालत जातात. लोकांना काही होत नाही. कारण का तर त्या आपल्या स्वामी महाराजांचे ते मित्र होते ते महाराज, त्यांचे खूप बोलणं चालायचं. तर ते त्या चमत्कारासाठी सगळ्या महाराष्ट्रातून लोक येतात. विशेषतः मुंबईचे जे श्रीमंत आणि सुशिक्षित लोक आहे ना, त्यांची तिथं फार गर्दी असते त्या ठिकाणी, कारण हा चमत्कार पाहण्यासारखा. तर तिथं जातात ते लोक आणि त्याच्यावरून चालताना पाहतात त्याच्यामध्ये. त्यामुळे त्या संस्थानाच्या अनेक शाखा पण झाल्या, अनेक ठिकठिकाणी महाराष्ट्रात. मुंबईला मोठी शाखा आहे. तर लोक चालतात. याचं कारण काय, काही मनी काय असं त्यांच्याजवळ मनी आहे का, तो मनी त्यावेळेला ठेवतात. आणि जर समजा तो मनी काढून घेतला आणि एखादा माणूस चालला तर तो शंख करतो लगेच तिथं. त्याचं कारण आहे, आता तुम्ही म्हणता शक्ती वेगळी मानू नका, अग्नी आहे का नाही तिथं, आणि अग्नीचं काम काय आहे, दाह करणे. दाह होतो का त्याचा, नाही. मग याचा बरं, आता जर एखाद्याने त्या शक्ती कमी झाली आणि एखाद्याने तो प्रतिबंधक मणी घातला ना, बरोबर आहे ना, अग्नीचं जेणेकरून दाह होत नाही, म्हणजे कार्यनिष्पत्ती होत नाही. कारण का, तो प्रतिबंधक मणी. आणि एकाने सांगितलं, ते अंधश्रद्धेचे लोक आहे ना, ते काय करतात, अशा गोष्टींना आवाहन करतात, आहे की नाही, आवाहन करतात म्हणून ते गोळीबाराला बळी पडतात. तर त्याच्यामध्ये ते दुसरं एक जर मनुष्य आहे तज्ञ आला, ते म्हणे दाखवा बरं चालून, ही अंधश्रद्धा आहे म्हणे, कसा पोळत नाही म्हणे. आता त्यांनी पाहिलं होतं अगोदर हे लोक कसे चालतात. त्यांनी काय केलं, आपल्या खिशातून हळूच मणी काढला आणि तो उत्तेजक मणी ठेवला. आता काय झालं, त्या अग्नीची दाहक शक्ती काय झाली, पुन्हा वाढली. आता तो मनुष्य लगेच ओरडायला लागला, पोळलं भाजलं म्हणायला लागला. कारण का, उत्तेजक मणी टाकला, बरोबर आहे की नाही. मग याचा अर्थ ती शक्ती गेली होती की नाही प्रतिबंधक मण्यामुळं, आणि आली की नाही. बरं, अग्नी जसाच्या तसाच आहे की नाही. मग अग्नीहून भिन्न अशा प्रकारची शक्ती त्याच्या ठिकाणी मानली पाहिजे की नाही, असं त्याला सांगतात. आता बघा, मनी मंत्र औषधी यांचा अग्नीशी संयोग झाला असता अग्नीपासून दाह होत नाही असा अनुभव आहे. हा अनुभवाची गोष्ट आहे की नाही. कुठं, पाचलेगावला. आता ते मनी मंत्राधिक प्रतिबंध असताही
प्रतिबंधक म्हणण्याचा प्रतिबंध दूर करणारा उत्तेजक मणी अग्नीजवळ ठेवला असता अग्निसंयुक्त पदार्थाचा दाह होतो. आता अग्निसंयुक्तच पदार्थ आहे, पण तिथं काय झाला, प्रतिबंधक मणी घातला, तर आता ज्या पदार्थाचा संबंध त्या अग्नीशी येईल त्यावेळेला त्याला दाह झाला की नाही? पहिला अग्नी होताच की नाही? होता, तरीसुद्धा त्या ठिकाणी दाह झाला का? नाही. आणि उत्तेजक मणी घातल्याबरोबर दाह झाला की नाही? झाला. मग याचा अर्थ जिथं अग्नी पदार्थाचा संबंध झाला का काय व्हायला पाहिजे? दाह व्हायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? तर मग दाहक शक्ती मानण्याची गरज नाही. पण ज्या अर्थी प्रतिबंधक मणी घातल्याबरोबर काय होत, दाह होत नाही, अग्नीचा संबंध तर आहे, आणि उत्तेजक मणी घातल्याबरोबर पुन्हा त्या अग्नीपासून दाह व्हायला लागतं. याचा अर्थ मधी कोणती तरी एक शक्ती आहे, तिलाच काय म्हणायचं? दाहक शक्ती. प्रतिबंधक मण्याने काय केला? त्या दाहक शक्तीचा निरोध केला, आणि उत्तेजक मनाने काय केलं? त्या दाहक शक्तीचा जो प्रतिबंध होता त्या प्रतिबंधाचा प्रतिबंध केला किंवा प्रतिबंध निवृत्त केला. लक्षात आलं ना? हा, दोन मणी नाही, मग तो काढला तर तो पुन्हा प्रतिबंधच करेल, नाही तर हे करेल ना. प्रतिबंधक मणी जर ठेवला तर त्याचा दाहक शक्तीचा निरोध झाला, आणि उत्तेजक काढला. इथं काय, उत्तेजक मणी जर कोणी हे केला तर त्या प्रतिबंधाचा काय होईल? प्रतिबंध दूर होईल. प्रतिबंध असताना देखील कार्य होईल. प्रतिबंध जरी असला तरी तुम्हाला दाह झाला की नाही, म्हणून त्याचा अर्थ काय झाला की त्या अग्नीहून त्याची दाहक शक्ती म्हणून कोणतरी वेगळी आहे, तिचा प्रतिबंध मनाने प्रतिबंध केला, आणि उत्तेजक मनाने काय केलं? त्या प्रतिबंधाची निवृत्ती केली, असा अर्थ झाला. म्हणजेच याचा अर्थ कोणाचा केला? अग्नीचा केला का? अग्नीच्या दाहक शक्तीचा निरोध केला. म्हणून अग्नीच्या ठिकाणी दाहक शक्ती ही त्या अग्नीहून भिन्न अशी मानली पाहिजे, जरी ती अप्रसिद्ध असली, आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होणारी नसली तरीसुद्धा. मनी मंत्राधिक प्रतिबंध असताही प्रतिबंधक मण्याचा प्रतिबंध दूर करणारा उत्तेजक मणी अग्नीजवळ ठेवला असता अग्निसंयुक्त पदार्थाचा दाह होतो. आता असा विचार कर की शक्ती वाचून केवळ अग्नीच दाहकतेचा हेतू असता तर प्रतिबंधक असतानाही अग्नीने दाह केलाच पाहिजे. जर आता अग्नी हाच जर त्या पदार्थाचा दाहक आहे, तर अग्नीनं या ठिकाणी प्रतिबंधक मणी असला तरी जिथं अग्नीचा स्वभावाने दाह दग्ध करणं एका संबंधित पदार्थाला तर करायला पाहिजे होतं की नाही, पण केलं का? नाही. कारण दाहकतेचा हेतू तुझ्या म्हणण्याप्रमाणे केवळ वन्नीच असून प्रतिबंधक असताही वन्नी असतोच. तुझ्या म्हणण्याप्रमाणे दाहकतेला कारण कोण आहे? वन्नी, अग्नीच आहे. मग तुझ्या प्रतिबंधक मणी असला तरी वन्नी जसाच्या तसा जे काही नाही, मग दाह व्हायला पाहिजे की नाही? होतो का? होत तर नाही. मग तो दाह का करीत नाही? त्या वन्नीनं दाह का केला नाही याचं उत्तर तू आम्हाला सांग. तर प्रतिबंधकाने प्रतिबंध कोणाचा केला? तो म्हणतो की प्रतिबंधक मण्यामुळे दाह करीत नाही. प्रतिबंधक मण्याने अग्नी तर तसाच आहे, त्यांनी अग्नीचा काही निरोध केला का? विरोध केला का अग्नीला? प्रतिबंधकाने प्रतिबंध कोणाचा केला त्याला विचारायचं. तो म्हणतो प्रतिबंध खरं अग्नी तर जसाच्या तसाच आहे, विरोध नेमका केला कोणाचा? तर याचे उत्तर एकच की वन्नीचे ठिकाणी असणाऱ्या दाहकता रूप शक्तीचाच प्रतिबंध केला. काही केलं तर मार्ग सापडणार नाही. एकच म्हणावं लागेल की त्या अग्नीच्या ठिकाणी कोणती तरी एखादी शक्ती आहे, आणि त्या शक्तीचा त्या प्रतिबंध मण्याने काय केला? प्रतिबंध केला. अर्थात अग्नीच्या ठिकाणी संलग्न वस्तूला जाळण्यासाठी लागणारी दाहक शक्ती ही त्या अग्नीच्या स्वरूपाहून भिन्न आहे असं मानावंच लागतं. शक्ती मानावी लागली की नाही? आता प्रतिबंधक मणी असताना उत्तेजक मणी ठेवला तर तो प्रतिबंधक मण्याचा प्रतिबंध दूर करतो. प्रतिबंधक मणी जसाच आहे आणि तसाच्या तसाच आहे, उत्तेजक मणी ठेवला तर तो काय करतो? तो प्रतिबंधक मण्याचा प्रतिबंध दूर करतो. प्रतिबंधक मण्यापासून जे काही दाहकता होत नव्हती तर तिला काय करतो? तो प्रतिबंधाची दूर करतो. मग अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहक शक्ती संयुक्त पदार्थाचा दाह करते, आणि मग ते एकदा प्रतिबंध दूर झाला का अग्नीच्या ठिकाणी जी दाहक शक्ती होती तीच काय करते? प्रतिबंध निवृत्तीनंतर त्या संलग्न पदार्था अग्निसंलग्न पदार्थाचा काय करायला लागते? दाह करू लागते. या अनुभवावरून अग्नीचे ठिकाणी अग्निस्वरूपाहून भिन्न दाह करण्याची शक्ती मानणे अवश्य आहे. याच्यावरून अग्निस्वरूपाहून भिन्न एक दाहक शक्ती मानलीच पाहिजे. कार्यविरोधीस प्रतिबंधक म्हणतात, आणि प्रतिबंध असतानाही जो कार्यसाधक त्यास उत्तेजक म्हणतात. थोडंसं वेळ लागेल, राहू देऊ. हां, घेऊ एवढा पॅरे घेऊ का? जेवण आहे का पण सगळ्यांना? हां, बघा म्हणजे आमच्याकडे 4-5 आहेत, 4 जणांची व्यवस्था आहे. कार्यविरोधी बघा,
राहूनच दे होतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव.